आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। येरोळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत कर्जाची रक्कम स्वीकारण्यास नकार, चेअरमनचा आत्मदहनाचा प्रयत्न। लातूर जिल्ह्यातील येरोळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत कर्जाची रक्कम स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप करत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अतुल पाटील गंभीरे यांनी सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र उपस्थित संचालक, सभासद आणि नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांच्या हातातील पेट्रोलची बाटली व काडीपेटी काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला। चालू खातं करून घेत असताना या ठिकाणी बँकेचे कर्मचारी व या बँकेचे जे चेअरमन आहेत, डीसीसी बँकेचे धीरज देशमुख, या ठिकाणी या बँकेचे संचालक असलेले अनुप शेळके, या बँकेचे संचालक असलेले जयेश माने, या बँकेचे कार्यकारी मुख्य अधिकारी असलेले या ठिकाणी जाधव साहेब, या ठिकाणी या शाखेचे सर्व कर्मचारी व या तालुक्याचे फील्ड ऑफिसर म्हणून राम जाधव, या सगळ्यांनी एक 8 दिवसापासून कट कारस्थान रचलंय की या येरोळ शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या सोसायटीच्या सभासदांचं 100% वसुली होऊ द्यायची नाही। म्हणजे कट कारस्थान करून या ठिकाणी जे केलं जात आहे त्याच्या निषेधात या ठिकाणी मी चेअरमन या नात्याने माझ्या सभासदाचं नुकसान होत असल्यामुळं मी आत्मदहन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। आणि याचा सर्वस्वी जबाबदार या बँकेचे चेअरमन धीरज देशमुख, या कार्यकारी मुख्य अधिकारी या बँकेचे MD जाधव, या ठिकाणी आमच्या तालुक्यातले 2 संचालक जे अनुप शेळके आणि जयेश माने, आणि याच्यानंतर जे सहकार मंत्री म्हणून घेतले जातात दिलीपरावजी देशमुख, हे पण या कारस्थानामध्ये अडकून आहेत। आमच्या गटसचिवाला या ठिकाणी 2 दिवस झाले या शाखेमध्ये येऊ देत नाहीत, कर्मचाऱ्यांना येऊ देत नाहीत, हे सगळं प्रेशर खाली चालू आहे। तर मी असो किंवा नसो, परंतु यांची पूर्ण सीडीआर चौकशी झाली पाहिजे। मी या ठिकाणी आत्मदहन करत आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी बाबूराव बोरोळे, येरोळ, लातूर।